नमस्कार. जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी. नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकानं सेवानिवृत्त न्यायाधीश आणि एका सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घरी चोरी करणाऱ्या 2 संशयित आरोपींना अटक केली आहे. या 2 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल होते. या गुन्ह्याचा तपास करताना संशयितांचा कसलाही ठाव ठिकाणा नसताना गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली आणि त्या आधारावर घरफोडी करणारे संशयित हे नाशिक रोड परिसरातील सिन्नर फाटा येथे येणार असल्याची त्यांना कुणकुण लागली आणि त्यानंतर वरिष्ठांच्या पूर्व परवानगी आणि मार्गदर्शनानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनानंतर पोलीस हवालदार विशाल पाटील, विष्णू गोसावी, महेंद्र जाधव, सागर आडणे, रोहित शिंदे, अरुण गाडेकर, योगेश रानडे यांच्या पथकानं सापळा रचला आणि मोठ्या शिताफीनं या 2 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर यांची चौकशी केली असता त्या चौकशीमध्ये जॉय उर्फ भुर्या विजय नानाजी राहणार शरणपूर झोपडपट्टी कॅनडा कॉर्नर आणि चेतन कैलास सोनवणे शरणपूर झोपडपट्टी कॅनडा कॉर्नर या दोघांनी नाशिकमध्ये आणि नाशिक रोडमध्ये घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली आणि या घटनेचा खुलासा झाला. या चौकशीमध्ये नाशिक रोड पोलिसांनी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुद्धा यांनी केलेल्या एका गुन्ह्याला उघडकीस आणण्यास मदत केली असून पुढच्या या सगळ्या प्रकरणांमध्ये संशयितांकडून अधिक गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते. नाशिक रोड पोलिसांनी या संपूर्ण कारवाईमध्ये रोख रक्कम, चांदीचे दागिने, सोन्याची लगड, मोबाईल फोन असा सर्व मिळून जवळपास 3 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी या पथकाच्या कारवाईचं कौतुक केलं असून या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस करतायत. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक.